नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आज 8 जून 2026. आज आपण आता पोलीस भरती आणि तलाठी भरतीमध्ये येणारे प्रश्न आणि पोलीस भरती आणि तलाठी भरतीवर आधारित असणारे प्रश्न म्हणजे आत्ताच्या ज्या पोलीस भरतीत झालेले प्रश्न आणि MPSCच्या आधारावर असणारी येणारी तलाठी भरती. कोणती भरती? तलाठी भरती 2026ची. तिच्यावरती आधारित असलेल्या प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर त्याच्यात आपला पॅटर्न असणार आहे मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. याच्यावर आपला जास्त जोर असणार आहे. तर आपण 25 ते 30 प्रश्न दररोज सोडवणार आहोत. तर 25 ते 30 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि आपलं मिशन आहे मित्रांनो 2026चं आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे. दररोज संध्याकाळी लेक्चर तुम्हाला 8:30ला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे दररोज पोलीस भरती आणि तलाठी भरतीचा जो कोणी अभ्यास करत असेल त्याच्यासाठी नक्की फायदाच होईल. आज मी तुम्हाला पहिला प्रश्न घेऊन येत आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता? औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, जालना. उस्मानाबादलाच काय मित्रांनो म्हणतात? धाराशिव. लक्षात राहू द्या. तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग, औरंगाबाद म्हणलं तर छत्रपती औरंगाबादलाच आता छत्रपती संभाजी नगर म्हणून ओळखलं जातं. तर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात लहान जिल्हा आणि सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणलं तर सर्वात मोठा जिल्हा हा तो बीड येतो आणि सर्वात लहान हा हिंगोली येतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे. अस्तंबा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? महादेव, हरिश्चंद्र, सातपुडा, सह्याद्री. तर कुठे आढळते मित्रांनो? सातपुडा. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, सातपुडा. आता हे सातपुडा पर्वतरांगा कुठे आहे? म्हणजे अस्तंबा हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यात आहे आणि सातपुडा या पर्वतरांगेत आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? 5, 6, 7, 8. किती जिल्ह्यांच्या? 7 जिल्ह्यांच्या. ऑप्शन क्रमांक 3 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्यास लागून आहे. तर कोणकोणते राज्य हे पण महत्त्वाचं माहीत पाहिजे तुम्हाला. पहिलं कोल्हापूर, दुसरं सांगली, तिसरं सोलापूर, चौथा धाराशिव, पाचवा लातूर, सहावा नांदेड आणि सातवा सिंधुदुर्ग. म्हणजे कर्नाटक राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा आहे? कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर हे टिंबटिंब नावाने ओळखले जाते. वाडी रत्नागिरी, करवीर, पन्हाळा, केदारशोटची टेकडी तर कोणत्या नावाने ओळखलं जातं? हे ऑप्शन क्रमांक 1 फक्त वाडी रत्नागिरी या नावाने ओळखलं जातं. आता महाराष्ट्रातील पर्वत शिखराच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूकता उतरता क्रम ओळखा. कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. साल्हेर, कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. कळसुबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर. कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर. आता मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती कळसुबाई हे सर्वात महाराष्ट्रातलं उंच शिखर आहे, त्यामुळे दुसरा ऑप्शन कट झालेला आहे. आता कळसुबाई हे शिखर सगळ्यात मोठं आहे. तर कळसुबाईची उंची काय मित्रांनो? ती आहे 1646 मीटर.
त्याच्यानंतर सालेरे, सालेरची उंची किती मित्रांनो 1567 मीटर. नंतर महाबळेश्वर, महाबळेश्वरची उंची येते 1438 मीटर. आणि नंतर आपलं त्र्यंबकेश्वर येतं, त्र्यंबकेश्वरची उंची येते 1298 मीटर. म्हणजे आपण जे ब्रह्मगिरी चढतो ती 1298 मीटर उंची आपण जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हा आपला योग्य पर्याय असणार आहे. चला, अशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्या ठिकाणी असलेले जिल्हे यांची योग्य जोड ओळखा. उष्ण पाण्याचे झरे आहे मित्रांनो सालबर्डी, साव, वज्रेश्वरी आणि चांगदेव हे उष्ण पाण्याचे. आता ते कोणकोणत्या जिल्ह्यात आहे याचा क्रम लावायचा आपल्याला. तर सालबर्डी हे कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो, तर अमरावतीमध्ये. कुठं येतं, काय झालं, झालं, अमरावतीमध्ये येते. साव हे कुठे येतं, रायगडमध्ये येते. आणि वज्रेश्वरी हे ठाण्यामध्ये येते. कुणी ठाण्याच्या पोलीस भरतीला गेले असेल तेव्हा वज्रेश्वरीला नक्की फिरायला गेले असतील मुलं. ते वज्रेश्वरीला आपल्याला गरम पाण्याचे किंवा उष्ण पाण्याचे झरे पाहायला मिळतात. आणि चांगदेव हे जळगावमध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे सालबर्डी अमरावती, साव रायगड, वज्रेश्वरी ठाणे, चांगदेव जळगाव. राहील लक्षात सगळ्यांच्या. परत एकदा माझ्या मागे म्हणा, सालबर्डी अमरावती, साव रायगड, वज्रेश्वरी ठाणे, चांगदेव जळगाव. पुढचा प्रश्न, जपानची बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा क्रमाने लावा की खालीलपैकी कोणता क्रम बरोबर असेल. आता जपान आहे, त्याच्या बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. त्याचा कोणता क्रम बरोबर येईल ते विचारलंय. होकायडो, होन्शू, शिकाशू आणि क्यूश. आता याच्यामध्ये कोणता पहिला येतो ते मला सांगा उत्तरेला. उत्तरेला काय येतो, होकायडो. त्याच्यानंतर कोणता येतो, होन्शू. नंतर शिकाकू आणि चौथा क्यूशू. ॲज इट इज म्हणजे अ ब क ड. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न असणार आहे, पृथ्वीवरती खालीलपैकी कोणता खंड जगातील सर्वात जास्त शुष्क आणि खंड आहे. तो कोणता आहे मित्रांनो, आशिया, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. कोणता आहे मित्रांनो, ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक 4 हा आपला योग्य उत्तर असणार आहे. पोटाजवळ पिल्लासाठी पिशवी असलेला कांगारू प्राणी कोणत्या खंडात आढळतो. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिका. तर कुठं आढळतो, ऑस्ट्रेलियाला आढळतो. ऑस्ट्रेलिया हे त्यांचा कांगारू हा त्यांचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑस्ट्रेलियाचा. ऑस्ट्रेलिया. वाहत्या शांततेनुसार समुद्राचा बरोबर क्रमांक का. डेड सी म्हणजे मृत समुद्र, कॅरिबियन सी, अंदमान समुद्र आणि बाल्टिक समुद्र. जास्त तर कमी शांतता लावायचा आपल्याला क्रम मित्रांनो. तर डेड सी मध्ये हा सगळ्यात जास्त शांतता असलेला आहे. त्याच्यानंतर कॅरिबियन सी, त्याच्यानंतर बाल्टिक समुद्र, अंदमान समुद्र आणि चौथा कोणता आहे, बाल्टिक समुद्र. हे 4 क्रम आपले योग्य असणार आहे. 1870 मध्ये मद्रास येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद टिंबटिंब यांनी भूषवले. दादाभाई नौरोजी, महान्यायवादी गोविंद रानाडे, मोरोपंत जोशी, बरोद्दीन तय्यबजी. कोणी 1887 हे दुसरं अधिवेशन होतं. किती होतं, दुसरं अधिवेशन. ते कुठं झालं होतं, मद्रासला झालं होतं. त्याचे चेअरमन म्हणजे अधिवेशनाचे अध्यक्षपद हे बरोद्दीन तय्यबजींनी भूषवले होते. लोकमान्य टिळकांना मावळ
मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केले. खशामतखोरांचा मेळावा, सरकारचे गुलाम, मृदू भाषेची मवाळ गट, फुकटचे वेठबिगारी. लोकमान्य टिळकांनी काँग्रेसच्या अधिवेशनावर म्हणजे मवाळ नेत्यांवर कोणत्या टीका केल्या होत्या? तर त्यांनी काय काय टीका केल्या होत्या? खशोमतखोरांचा मेळावा आहे, सरकारचे गुलाम आहे, मधुभाषी मवाळ गट आहे, फुकटचे वेठबिगार आहे. हे कोणाबद्दल? मवाळ गट हा आणि ब्रिटिश सरकार यावरील सर्व टीका त्यांनी केल्या होत्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. 1886च्या कलकत्त्यात भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांची केलेली लक्ष्मी कामगिरी, त्यात दिनशा वाच्छा, दाजी खरे आणि टिंबटिंब यांचा समावेश होता. अब्दुल अजीज, बाळ गंगाधर टिळक, मोरोपंत जोशी, गोपाळकृष्ण गोखले. कोणाचा होता? अब्दुल अजीज. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असणार आहे. अब्दुल अजीज कलकत्त्याच्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोण कोण आलं होतं? दिनशा वाच्छा, दाजी खरे आणि अब्दुल अजीज यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 19व्या शतकात उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी स्थापन केलेल्या टिंबटिंब 1862 मध्ये सहकारी पतपेढीची पायाभरणी केली होती. मुंबई असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, पुणे असोसिएशन, डेक्कन असोसिएशन. तर कोणी केली होती मित्रांनो? बॉम्बे असोसिएशन. त्यावेळेस मुंबईला काय बनायचं? बॉम्बे बोलायचे. त्यामुळे बॉम्बे असोसिएशन या सहकारी पतपेढीची पायाभरणी त्यांनी केली होती. ते कोणी केली होती? गोविंद बाबूराव बाबाजी जोशी यांनी केली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित झाली? पहिलं 1885, 9वे 1889, 20वे 1904, 31वे 1915. पहिलं 1885 हे पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं? पुणे येथे होणार होतं. पण प्लेगचा रोग आल्यानंतर ते अधिवेशन कुठं करण्यात आलं? मुंबईला 1885. 9वे अधिवेशन 1889 ते पण मुंबईलाच झाले मित्रांनो. आणि 20वे 1904 ते पण, आणि 1915चे अधिवेशन पण मुंबईलाच झाले. म्हणजे अ, ब, क, ड हे चारही उत्तर आपले बरोबर असणार आहे. फैजपूर काँग्रेस अधिवेशनात सौर संरक्षिका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन कोणी केले? उषा डांगे, भीमा कंटक, रोजा देशपांडे, उषा मेहता. कोणी केले होते? भीमा कंटक यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? फिरोजशाह मेहता, अब्दुल अजीज, दादाभाई नौरोजी, बरुद्दीन तय्यबजी. कोण होते? दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. दादाभाई नौरोजी. इंडियन नॅशनल युनियन ही संस्था कोणी आणि केव्हा स्थापन केली? ए.ओ. ह्यूम 1884, दादाभाई नौरोजी 1885, विमलचंद्र बॅनर्जी 1884, महान्यायवादी गोविंद रानडे 1885. इंडियन काँग्रेस कोणी स्थापन केलेली मित्रांनो? ए.ओ. ह्यूम यांनी केलेली आहे 1884 मध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होता? गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता. तो कोणाचा समावेश होता राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस? दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. दादाभाई नौरोजी. आणि 1886च्या कलकत्ता अधिवेशनात दादाभाई नौरोजी काय होते? अध्यक्षपद भूषवलं होतं त्यांनी. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय शेतकऱ्यांच्या प्रगतीची विशेष काळजी होती. भारतीय शेतकऱ्यांच्या प्रगतीची विशेष काळजी होती. होती का मित्रांनो? नव्हती. म्हणजे पहिलं उत्तर चुकीचं आहे. हे अ चुकला. ओके. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अफूच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. अफूच्या प्रोत्साहन दिले होते. अफू आणि काय लावायचे?
नीळ या उत्पादनाला जबरदस्त प्रोत्साहित केले होते लोकांना. त्यामुळे ब बरोबर आहे. आता ब बरोबर आलेले आहे. ब चे तिन्ही 3 ऑप्शन आहे. आता पुढचा प्रश्न, कंपनीने कालवे व धरणे बांधले. खरंच बांधले का कंपनीनं कालवे धरणे? नाही. त्यामुळे क बी हे चुकीचं. ब क चुकीचा. आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थ व्यापाऱ्यांना नफा वाटून घेतला, हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक डी. ब आणि ड बरोबर, हे सत्य उदाहरण आहे. बाकी दोन्ही असत्य आहे. कोणत्या मोगल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? अकबर, जहांगीर, हुमायून, शहाजहान. कोणता? जहांगीर. ऑप्शन क्रमांक 2 जहांगीर. आता ही जहांगीरची स्टोरी पण एक वेगळी मित्रांनो. मोगल राजाच्या ज्यावेळेस अकबर हा गादीवर असताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या यांनी त्यांना निरोप पाठवला. तोपर्यंत पहिले अकबराच्या नावानं जाहीरनामा पाठवला होता, पण तोपर्यंत भारतात येईपर्यंत तो गादीवर, मोगल साम्राज्याच्या गादीवर कोण बसलेला होता? जहांगीर. मग जहांगीरनं काय केली? परवानगी दिली आणि पहिली फॅक्टरी कुठे स्थापन झाली मित्रांनो? सुरत येथे स्थापन झाली. कुठं झाली? सुरत येथे. पण कधी झाली ती? 1613 मध्ये. आणि 1608 मध्ये काय झाला होता? कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीरच्या दरबारात आला होता. 1608 मध्ये काय बोलला होता? कॅप्टन हॉकिन्स हा जहांगीरच्या दरबारात भेट द्यायला आला होता, म्हणजे परवाना घ्यायला आला होता. आणि 1613 मध्ये इंग्रजांनी सुरत येथे पहिली वकार स्थापन केली. त्यामुळे सुरत ही इंग्रजांची पहिली वकार म्हणून त्या काळात उभारली गेली. पुढचा प्रश्न, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जकात न भरण्याची सूट कोणी नाकारली होती? राजपुत्र सुजा, मर्शिद कुली जाफर खान, मीर जाफर आणि मीर कासिम. आता ब्रिटिश ईस्ट इंडियाला बी आव्हान आले होते. काहींनी सांगितलं होतं की जकातमध्ये न भरण्याची सूट पण नाकारली होती. तर त्याच्यामधला कोण होता? मुर्शिद कुली जाफर खान यांना नाकारली होती. त्याच्यानंतर त्याचाच सेनापतीला इंग्रजांनी काय केलं? आपल्या बाजूस वळवलं आणि ती लढाई जिंकून जकात न भरण्याची सूट नाकारली होती. त्यावर त्यांनी अन्याय केला. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हायसरॉय म्हणून ओळखला जातोय? 1858, 1957, 1861 आणि 1919. आता मित्रांनो 1857 ज्यावेळेस लढाई झाली, पहिलं म्हणजे 1857च्या उठावाला काय म्हणता येणार आहे? पहिली एक उठावाची प्रेरणा निर्माण झाली. भारत स्वातंत्र्य संग्रामाची एक सुरुवात झाली. त्याच्यासाठी वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे मतं मांडलेले. तर ही 1857 एक स्वातंत्र्याची एक चळवळ चालू झालेली. त्याच्यानंतर 1857 पर्यंत कोण ते करत होतं? ईस्ट इंडिया कंपनी ही कारभार बघत होती. तर 1857 नंतर कोण? 1858चा कायदा पारित झाला पार्लमेंटमध्ये. तर तो कोणता पारित झाला? कोणत्या नावानं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट या नावानं पारित झाला. आणि तो 1858चा होता. आणि त्याच 1858ला ते गव्हर्नर जनरलला रिप्लेस केलं. म्हणजे त्याच पोस्टला रिप्लेस करून काय केलं? व्हाईस रॉय आणि एक भारत सचिव अशा 2 पोस्ट निर्माण केल्या त्यांनी. राहील लक्षात? आता पहिला व्हाईसरॉय, आता जो कोणी पहिला जातो किंवा येतो त्याचं नाव लक्षात ठेवू नये. पहिला व्हाईसरॉय म्हणून कोणाला मान मिळाला? लॉर्ड कॅनिंग याला मिळाला. राहील लक्षात? त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे आपले योग्य उत्तर आहे. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले होते? लष्कर, युद्ध, व्यापार, शिक्षण. तर कोणत्या? व्यापार.
ऑप्शन क्रमांक 3 व्यापार. ते एक म्हण आहे ना मराठीत, व्यापार करण्यास आले आणि राज्यकर्ते होऊन गेले. ते होऊन गेले. अंडी घालणारा सस्तन प्राणी हे टिंबटिंब वर्गासाठी ओळखले जातात. प्रोटोथेरिया, थेरिया, युथेरिया, मेटाथेरिया. आता मित्रांनो, सस्तन प्राणी म्हणजे काय, हा एक पहिला प्रश्न आपला. सस्तन प्राणी हा आपल्यासारखा जीवाला जन्म देणारा, म्हणजे एक्झाम्पल काय येणार आहे, आपण माणूस, गाय, म्हैस, हत्ती, घोडा, एक्सेट्रा. पण अंडी घालणारा, आता हा सस्तन प्राणी काय करतो, अंडी घालतो. याच्यात सस्तन प्राण्यासाठी अंडी घालणारा म्हणजे जीवाला जीव देणारा तो नाही, हा अपवाद आहे. 2 प्राणी काय घालतात, अंडी घालतात. ते कोणकोणते मित्रांनो, इकिडाना आणि दुसरा कोणता, इकिडाना आणि प्लॅटिपस. हे 2 प्राणी अंडे घालतात, पण कसे, सस्तन आहे. कसे प्राणी हे, सस्तन प्राणी. हा अपवाद आहे. त्यांना काय म्हटलं जातं, तो प्रोटोथेरिया या ग्रुपमध्ये ओळखलं जातं. पचन क्रियेसाठी यापैकी आवश्यक असतो लिव्हर स्राव, एन्झाईम, आल्मरस, अर्धपाच्य. पचन क्रियेसाठी काय लागतात, एन्झाईम्स लागतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 एन्झाईम्सची गरज असते. आता आणखीन तुम्हाला सांगतो, एन्झाईमचं कार्य काय असतं, जे अन्न लहान घटकांमध्ये विघटन करणे हे एन्झाईमचं काम असतं. आता उत्तर काय असणार आहे आपलं, एन्झाईम असणार आहे. आता आणखीन त्याच्यात मध्ये आणखीन काही ते असतात, अमायलेज. अमायलेज काय आहे, स्टार्चचे पचन करते. दुसरं पेप्सिन. पेप्सिन काय करतं, प्रथिनांचे पचन करते. आणि लिपेज हे काय करतं, सिग्न पदार्थांचे पचन करते. राहील लक्षात. ॲट्रोट्रॉप्स असे जीव आहेत की जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. ते स्वतः अन्न तयार करतात, ते सजीव जंतू खातात, ते सर्व खातात. तर ॲट्रोट्रॉप्स काय म्हणतात त्याला, ॲट्रोट्रॉप्स ते काय करतात, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणजे थोडक्यात वनस्पती स्वतःचं पोषण. म्हणजे ते काय करतात, सूर्यप्रकाशापासून किंवा कार्बन डायऑक्साईड वापरून म्हणजे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते अन्न तयार करतात. त्याचं तर उदाहरणार्थ काय येणार मित्रांनो, हिरव्या वनस्पती आणि शैवाल. टेलोमेरी या गुणसूत्रकाचे समर्थक टिंबटिंब या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे सस्तन प्राणी म्हणतात. ॲम्फिबियन, चिरोप्टेरा, हिप्पोपोटमस, हेमिलिटेप्स. काय म्हणतात, चिरोपेट्रा. ऑप्शन क्रमांक 2 चिरोप्टेरा
ते कोण आहे? आता या चिरोट पेटणाऱ्या या प्राण्यात कोणतं येतं? वटवाघूळ हा टेलोमेरी या गुणसूत्राचे समर्थक करणारा प्राणी आहे, म्हणजे उडणारे सस्तन प्राणी. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला आपले किती प्रश्न झालेले आहेत? 27 प्रश्न झालेले मित्रांनो. 27 प्रश्नांपैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन लेक्चर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती आणि MPSCसाठी पण फायदेशीर राहतील. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत आणि शुभरात्री.